नमस्कार मित्रांनो, मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर नवीन हंगामात काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनला मिळणार 5,000चा बाजार भाव। हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनला मिळणार 5,000चा बाजार भाव? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनला 5,000चा बाजार भाव मिळणार का? हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। आजच्या कंडिशनला आपलं सोयाबीनचं पीक हे फुलोरा अवस्थेत दिसत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधव विचार करत आहे की मला एवढं उत्पादन होईल आणि जर मला 5,000चा भाव मिळाला तर एवढं माझं बजेट होईल, याच्यामध्ये याचं देणं देईल त्याचं देणं देईल असा विचार करतो। पण कवडसा एक प्रश्न तर निर्माण होऊन जातो, काय आपल्याला आपली इच्छापूर्ती होण्यासाठी नवीन हंगामात 5,000चा भाव मिळू शकतो? सध्याची सिच्युएशन बघितली तर अमेरिकेमध्ये सोयाबीनचं उत्पादन वाढणार, यामुळे जागतिक सोयाबीन बाजार हा दबावात आलेला आहे। आता सगळी भिस्त अवलंबून आहे मित्रांनो ब्राझील आणि अर्जेंटिनावरती। ब्राझीलमध्ये बघितली तर सोयाबीनची पेरणी ही आपल्याला सप्टेंबर महिन्यात दिसत आहे आणि जर अर्जेंटिनाचा विचार केला तर अर्जेंटिनामध्ये पेरणी ही नोव्हेंबर महिन्यात होते। मग इथं पेरणी कशी होणार, तिथं त्यानंतर वातावरण कसं राहणार, पाऊस किती पडणार, आणि या ठिकाणी जर बघितलं तर ब्राझील आणि अर्जेंटिनाचं सोयाबीन उत्पादन कसं होणार, यावरती सर्व गोष्टी अवलंबून आहे। जर ब्राझील आणि त्याच बरोबर आपण अर्जेंटिनामध्ये सोयाबीनची पेरणी घटली आणि वातावरणानं थोडाफार मित्रांनो त्या ठिकाणी झटका दिला तर 100% नवीन हंगामात सोयाबीनचा बाजारभाव 5,000 गेल्याशिवाय राहणार नाही। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, आजही सोयाबीनचा बाजारभाव नवीन हंगामात 5,000 होणारच नाही ही गोष्ट सोडून द्या। या ठिकाणी लक्षात घ्या, ब्राझील आणि अर्जेंटिनाची पेरणी व भविष्यातील वातावरण यावरती सोयाबीनचा बाजारभाव किती राहणार अवलंबून आहे। आणि लक्षात घ्या, देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव निश्चित स्तरावर आहे, यापेक्षा खाली सोयाबीनचा बाजारभाव जाणार नाही। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, देशांतर्गत बाजारामध्ये नवीन हंगामात सोयाबीनचा बाजारभाव हा 100% 5,000 जाण्याची शक्यता दिसत आहे। याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा। आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।